दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। डहाणू तालुक्यातील चिंचणी कोलवली येथील खाजण क्षेत्रातील शेकडो झाडांची दिवसाढवळ्या बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सरकारी जमिनीवरील बाभळीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून त्यांची तस्करी केली जाते। ग्रामस्थांनी वन विभागाकडे धाव घेतली असता ही आमची हद्द नाही असं सांगून त्यांना बोईसरला पाठवण्यात आलं। मात्र तिथेही त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली गेली नाही। या अवैध कत्तलीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं मुख्य समर्थन असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय। ही वृक्षतोड त्वरित थांबली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिंचणी कोलवली येथील नागरिकांनी दिलाय। चिंचणी खाडी क्षेत्रामध्ये जी बाभळी झाडाची कत्तल झाली आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर इकडच्या ग्रामस्थांनी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी हे अडवण्याचा प्रयत्न केला, पण हे काम थांबलं नाही। तर आम्ही सगळ्या ग्रामस्थां मिळून एक रीतसर अर्ज वन विभागाला दिला। त्या वन विभागांनी तो आमची हद्द नाही असं करून फेटाळला आणि आम्हाला सांगितलं तुम्ही बोईसरला जा। बोईसरला गेल्यानंतर तिथेसुद्धा आमचा तो अर्ज घेतला गेला नाही। तर आम्हाला असं वाटते का ही जी कत्तल होत आहे त्याच्या पाठीशी अधिकारीसुद्धा त्यांना पोटाशी घालत आहेत का, असं आम्हाला थोडासा संभ्रम व्यक्त करत आहेत आम्ही। तर ही जर कत्तल थांबली नाही तर आम्हा ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण होईल। पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना प्रशासन सुस्त असल्यानं आता निसर्गप्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।